नमस्कार मित्रांनो, तुम्ही आपल्या समोर बघू शकता प्रसिद्ध गाडा मालक कानाशेठ पाटील, आनंदशेठ तारेकर आणि दादा आहेत. काय बोलाल, आज वार्षिक मीटिंग ही खूप चांगली अशी सहमतीने पार पडलेली आहे आणि कुठेतरी मला वाटतं रायगडमध्ये म्हणजे तुमच्या भागामध्ये सर्व गाडा मालकांची उपस्थिती पण राहिली. खूप म्हणजे अशी अतिशय चांगल्या रीतीने मीटिंग पार पाडलेली आहे. आणि खरं तर रायगडमध्ये जो मान मला भेटला आहे आणि जो आमच्या स्वर्गीय दिवा पाटील यांच्या नगरीत भेटला आहे किंवा आम्हाला अभिमान आहे त्या गोष्टीचा. परंतु जी आत्तापर्यंत जी मीटिंग वार्षिकपर्यंत होत नव्हती आणि जी पहिल्यांदा एवढ्या वर्षानंतर झाली आणि ते पण आम्हाला जो मान दिला, आम्हाला सन्मान दिला, त्यामुळे कमिटीचं आम्ही अधिक अभिनंदन करतो पहिले. आणि जी आत्तापर्यंत मीटिंग जी झाली आणि अतिशय म्हणजे चांगल्या तऱ्हेचे वेगवेगळे प्रश्न जे निर्माण झाले ते अतिशय त्यांना प्रतिकार दिला कमिटीने म्हणजे उत्तर पण चांगल्या पद्धतीने दिलं आहे आणि ज्या समस्या होत्या त्या पण सोडवण्याचा प्रयत्न केला आणि आज ते म्हणजे चांगल्या रीतीने त्या सुटल्या पण आहेत. थोड्याफार आता ज्या बाकी आहेत, ज्या कमिटी सदस्य नेमायच्या त्या अजून थोड्या बाकी आहेत, त्या पण आता थोड्या वेळानंतर होतील, सदस्य नेमले जातील. अध्यक्ष आता आपले तेच आहेत संदीपभाई माली या त्या पुढच्या 1 वर्षापर्यंत. अजून तुम्हाला मी थोडी माहिती एक तासापर्यंत अजून बरीचशी माहिती आम्ही तुम्हाला देऊ शकतो याच्या. बरोबर, एक सांगत तात्पर्य ना, आज सगळ्यांना बोलायला संधी मिळाली आणि प्रत्येकाने आपापली मतं मांडून सर्वांची सहमती पण त्या मतांवर आली. गाडा मालकांची सहमतीसाठी जी मीटिंग ठरवली होती आणि गाडा मालकांची जी सहमतीचे जे प्रतिसाद आला आहे त्याच्यानुसारच सर्व का पुढाकार कमिटीने घेतलेला आहे. आणि त्याच्या आतापर्यंत जे चालले आहेत म्हणजे योगदान जो पहिला गाडा मालकांना दिला आहे का इथून पुढं म्हणजे कसं काय करायचं, कुठले सदस्य नेमायचे आणि कुठले अध्यक्ष नेमायचे हे गाडा मालकांना विचारून दिलं आहे. आणि ती म्हणजे एक त्या बोलता एक मोठेपणा असेल कमिटीचा का जे आतापर्यंत जे ठरवलं जातं ते गाडा मालकांना विचारल्याशिवाय काय करत नाही. बरोबर, आता तुमच्या मते जे मुद्दे आता आले आहेत, नवीन समोर आले आहेत, काही आता सुट्टीच्या विषय किंवा ते नवीन गाडा मालकांना म्हणजे लाईनीला थांबायचं नाही किंवा सर्वांना एक समान न्याय. बघा आधी याच्यापासून पण आपल्याला ते नियम होते पण कुठेतरी ते पाळले नव्हते जात, पण मला वाटतं या वर्षाची जी मीटिंग झाली ना याच्यामध्ये सर्व नियम पाळले जाणार आहेत. बघा आता गेल्या वर्षीची पहिल्यांदा आपली जे नियम निघालेले लगेच नियमावली आखल्यावरून म्हणजे लगेच त्यांना वलन लागत नाही. आजची जी मीटिंग झाली त्याच्यानंतरला मला तर वाटतं पुढच्या जे नियम आहेत जे आपण काढलेले आहेत त्यांना नियमावली 100% लागणार आहे आणि त्या नियमावलींचं पालन सर्व गाडा मालक करतील याची पूर्णपणे खात्री आहे. बरोबर, आता आनंद शेटकर येतो. काय बोलाल आनंद शेठ, म्हणजे मुंबई पिंजोरचा भविष्य हा खूप मोठा आहे आणि कुठेतरी मला वाटतं येणाऱ्या भविष्यामध्ये बरेचसे गाडा मालक उपस्थित राहतील किंवा येतील, पण कुठेतरी तुम्हा सर्व गाडा मालकांचा आदर्श घेतला जाईल. आता तुमच्या हातामध्ये जबाबदारी आहे, तुम्ही हा खेळ पुढे कसा न्यायचा. नाही, नक्कीच. आता बघा जेव्हा संघटना झाल्या त्यानुसार मैदानं पण चांगली झाली आणि खेळ पण चांगला झाला. कारण जो पहिला खेळ बघितला तुम्ही मुंबईचा त्याच्यात आणि आताच्या संघटना जेव्हा तयार झाली त्यापासून खेळामध्ये भरपूर फरक झाला आणि संघटनेमुळं माणसाला शिस्त पण लागली, खेळाला शिस्त लागली आणि बैलगाडा मालकांना पण पहिल्यांदा शिस्त लागली. कारण आज जेवढी मैदानं होतात ती नामांकित मैदानं होतात आणि प्रत्येक मैदान हा मोठ्या पद्धतीने म्हणजे आयोजन केला जातो आणि हे याचं कारण पूर्णपणे एक संघटना आहे. त्याच्यामुळं संघटना आणि बैलगाडा मालक यांचा जेव्हा समतोल साधला जातो तेव्हाच हा खेळ चांगला होतो. बरोबर, आता मला वाटतं आज पण जशी संघटना किंवा संघटनेच्या पाठीमागे गाडा मालक म्हणजे बघा जे अध्यक्ष आहेत आपले भाई ते सांगतात मी अध्यक्ष नाही, पूर्ण मुंबई पिंजोर संघटना आहे तीच अध्यक्ष आहे, म्हणजे गाडा मालक सर्व अध्यक्ष आहेत. नाही, नक्कीच त्यांचा मनाचा मोठेपणा आहे आणि भाई अध्यक्ष असल्यापासून जो शर्यती क्षेत्राला वळण लागला आहे याच्या पुढे पण तसाच लागेल. कारण आज बैलगाडा मालकांच्या सगळ्यांच्या संमतीनुसार सलग 3रा वर्ष भाई अध्यक्षपद होतात. हे मोठेपण आहे कारण आज प्रत्येकजण पदासाठी भुकेलेला आहे, पण आज इतका बैलगाडी मालक त्यांना आता पण पदावर स्थिर होऊ देतात. म्हणजे त्यांनी केलेल्या कामाची पोचपावती आहे आणि हेच काम त्यांनी असं पुढे पण असंच करत राहावं हीच आमची विनंती आहे आणि ते करत राहतील. कारण त्यांच्यामुळंच हा बैलगाड क्षेत्राला एक वचक लागला आहे आणि जो काय चुकीचा मार्ग कुठला येत होता त्या मार्गाला कुठेतरी बंधन लागले. बरोबर, आता दादांकडे येतो. दादा काय बोलणार, जेव्हा आजची मीटिंग आपली संपन्न झाली वार्षिक मीटिंग, बघा बरेचच म्हणजे आता भाईने पण सांगितले कुठे पैसे जमा व्हायला उशीर होत होता म्हणून त्याच्यामुळे ही मीटिंग पण लेट झाली, पण झालं म्हणजे जे ठरवलं ना आपण ते सर्व काही होतंय. बघा आता कसं आहे, आता प्रत्येक भागातील जे आपण नेमलेले पैसे जमा करायला, आता काहींचा कसा प्रॉब्लेम होतो, लांब असतात म्हणून पैसे जमा करायला काय करणं झाला प्रॉब्लेम एकत्रित नसल्यामुळे. आता मैदानात जर चालू मैदान होते तेव्हा मीटिंगचा जर विषय निघला असता तेव्हा कसे मैदानात भेटतात तेव्हा लवकर जमा झाले असते. झाला उशीर थोडा, तेवढं काही एवढी मोठी संघटना आहे आणि एवढी रक्कम जमा करताना थोडाफार उशीर झाला त्याच्यामुळं. पण बाकी कसं आता गाडा मालकांनी सगळ्यांनी घेतलं आहे समजून आणि आपल्या भाईंनी संदीप भाईंनी जो गाडा मालकांना प्रथम प्राधान्य दिलं आहे
तो चांगलाच आहे, कारण की गाडा मालक जो निर्णय घेतील तो पुढे कमिटी मान्य करेल आणि त्यांची विचार करतील कमिटी, तसा निर्णय होईल. बरोबर. पुन्हा एकदा आता काना शेटकडे येतो. काना शेट, आता नक्कीच या मुद्द्यावर बोला तुम्ही. एक चांगल्या हातामध्ये आपली बिंजोर आहे, काय बोलाल? बिंजोरचं भविष्य एक चांगल्या हातामध्ये गेलंय पुन्हा एकदा. पुन्हा एकदा 100% बिनजोडचं भविष्य चांगल्या हातामध्ये गेलेलं आहे, जो अतिशय चांगला गेलेला आहे. कारण की बैलगाड्यांच्या म्हणण्यानुसार, मालकांच्या म्हणण्यानुसारच बाह्य अध्यक्ष झाले आहेत. आणि जे आता जे राहुलभाई बोललेले आहेत का पदाधिकारी जे काही थोडेफार चेंज झाले पाहिजे किंवा वाढले पाहिजे, तर याच्यावर पण चर्चा चालू आहे. तर मला तर वाटतंय तीच कमिटी ठेवून पुन्हा एकदा पाहिजे, पदाधिकारी जे आहेत ती पदं आहेत ती वाढवली जाणार आहेत. आणि मी तर बोलते त्यांना सुद्धा या कमिटीवर घेतले तर अतिशय चांगलं होईल. का तर त्यांच्यासारखे दिग्गज आणि जे गंभीरपणे उभे राहणारे कुठल्याही परिस्थितीला, हे आपल्या बैलगाड्या संघटनेला पाठीराखे पाहिजेत. बरोबर आहे. त्याच्यामुळं मला तर विनंती आहे की या संघटनेवर त्यांना पण घेतलं पाहिजे. आणि जी नवीन पदं आहेत आणि यंग जनरेशन आहे जे काय, त्यांना पण या मुद्द्यावर घेतलं पाहिजे. बरोबर आहे. ही जर अशी जर संघटना पुढे चालली तर मला तर वाटतं याच्या पुढचं भविष्य बैलगाडी संघटनेचा अजून वेगळा काहीतरी तुम्हाला बघायला भेटेल. बरोबर. आणि मला वाटतं जशी आता आपली मीटिंग झालेली आहे ना, मला वाटतं येणाऱ्या कालामध्ये खूप काय काय नवीन बघायला मिळेल. जशी मैदानामध्ये बक्षीसं, त्याच्यानंतर कोणाकोणाला काय काय न्याय पण मिळेल किंवा सर्वांना म्हणजे एक समान न्यायसुद्धा मिळेल. नाही, न्याय हा सर्वांना एक समानच आहे पहिल्यापासून. आणि न्यायाबद्दल कधी कमिटी चुकलेली नाही. बरोबर. आता जो नियम ठरलेला जो न्याय तो त्या नियमाप्रमाणे दिलेला आहे. आणि वादाग्रस्ती जे लोकांना जे वाद जे केलेले आहेत त्यांना पण कठोर शिक्षा केलेली आहे. असं नाही का याची बाजू बाजून त्याची बाजू म्हणून कोणाला याच्या बाजून निर्णय दिलेला आहे. आत्तापर्यंत सगळ्यांना जो नियम काढलेला आहे त्या नियमावली जे काही बसत होतं ते प्रत्येकानं सगळ्यांना केलेलं आहे. त्यामुळे कमिटीचं काय याच्यात काय माघारपणा आणि कुठं कमीपणा झालेला नाही आहे. आणि पुन्हा एकदा जर तशीच पुढं वाटचाल गेलं तर गाडा मालकांना पण एक विनंती असेल की आपणही स्वतः सुधारलो पाहिजे, याची पूर्णपणे जाणीव घ्या. बरोबर. आता तुमचं एक स्वतःचं मत काय असेल, म्हणजे वैयक्तिक मत, की मला हा संघटनेचं काम करायचं आहे किंवा मला हा बैलगाडा शर्यत क्षेत्र पुढे न्यायचं आहे? बघा, नक्कीच जर खांद्यावर ओझं जर घेऊन काम करायला लागत असेल तर अतिशय चांगली आहे. कारण की तुम्हाला वाटतं, आपल्याला जेव्हा वाटतो की आपण या गोष्टी जर खांद्यावर घेऊन पूर्ण करू, तर बैलगाडा मला काय होतं, आता जेव्हा बोलतोय पण ज्यावेळी खरोखर बोलायची वेळ येते त्यावेळी माघार येतं का बाबा मग काय बोलतो आपण, मी कमिटीवर नाही, मी कसा बोलू, असा कधी विचार करू नका. जर स्वतःहून आपण निर्णय घेतला बाबा तो कमिटीवर नाही म्हणून नका बोलायचा. एक हक्क आहे, एक कमिटीचं सदस्य म्हणून, एक तुम्ही बैलगाडी संघटनेचा सदस्य आहात, तुम्ही 1000 रुपयाची तुमची पावती पाडलेली आहे एक ID कार्डसाठी, तुम्ही सदस्य तुम्ही हक्काने तिथं बोला. जर तुम्हाला चूक दिसते ना तर चूकच बोला. तुम्ही स्वतःचा हक्क गाजवायला शिका, तुम्ही हक्क मागायला शिका, तुम्ही त्यावेळीच पुढे जाल. जर तिथं एखादा कोण चुकत असेल, अध्यक्षाने चुकत असेल, तोंडावर बोला. बरोबर. नाही तर व्हॉट्सअप ग्रुप उघडलेलंच आहे, तोंडावर बोलता येत नाही. मागणं बोलायला व्हॉट्सअप ग्रुप दिलेलंच आहे आपल्याला, बरोबर. त्याच्यावर बोला. त्याच्यावर कधी भरी येत नाही ना, बिंदास बोला. बोलल्याशिवाय काही दिसत नाही. आणि आपण जेव्हा बोलू तेव्हाच पुढे जाऊ. बरोबर. चला, आता तर शेवटचा प्रश्न घेतो. काय शुभेच्छा असतील सर्व गाडा मालकांना तुमच्याकडे? गाडा मालकांना शुभेच्छा येत असतील, कारण की आत्तापर्यंत जे आपल्या ज्या शर्यती चालल्या आहेत एकदम सुखाने आणि समृद्धीने, याच्या पुढे पण तसंच चालू दे. आणि आपण जसे बैलगाडीचं नाव किती मोठा होईल आणि बैलगाडीला किती प्राधान्य देता येईल, आणि आपल्याला म्हणजे आज बैलगाडा जो क्षेत्र आहे याच्यामुळे आपल्याला महाराष्ट्र ओळखायला लागला आहे. याच्यामुळं तुम्हाला जेवढा प्रयत्न करता येईल ना, जसं आज सगळा बोलतात का यांची मोठी बैलं, यांची बोलणार मोठी बैलं तुम्ही पण घडवा, तुम्ही पण घडवू शकता आणि तुम्ही पण मोठे होऊ शकता. या बैलगाडी क्षेत्रात ज्याचा बैल पळतो तोच मोठा आहे. म्हणून याच्यामुळे तुम्ही पण प्रयत्न करा चांगल्या रीतीने मोठं व्हायचा, आणि तुम्ही नाव कमवण्याचा प्रयत्न करा. सगळेजण यशस्वी व्हा. चला, शुभेच्छा देतो तुम्हाला. ही वार्षिक मीटिंग ज्या रीती पार पडली, कुठेतरी बघून असं वाटतंय की आपला मुंबईचा खेळ हा खूप सुरळीत राहणार आहे याच्या पुढे पण. 100% राहणार आहे. धन्यवाद.